छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू तस्करांचा धुडगूस सुरू आहे. बाबरा येथील नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपशाचे व्हिडिओ आणि फोटो तहसीलदारांना का पाठवले, या रागातून वाळू तस्करांनी कुणाल सुभाष चव्हाण या 23 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केली आहे. वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत महसूल विभाग आणि पोलिसांच्या कथित अर्थपूर्ण संबंधांमुळे भरदिवसा हायवा आणि ट्रॅक्टरद्वारे वाळूची चोरी सुरू आहे. कुणाल चव्हाण याने या अवैध वाहतुकीचे व्हिडिओ पुरावे म्हणून तहसीलदारांना पाठवले होते. याचाच राग धरून 19 मार्च रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास कुणाल गावातील अशोक काळे यांच्या शेताजवळ असताना संशयित आरोपी शंकर कैलास बोलकर, अक्षय भीमराव मैंद आणि विनोद कैलास बोलकर सर्व राहणार बाबरा हे तिथे पोहोचले. तू आमच्या ट्रॅक्टरचे व्हिडिओ तहसीलदारांना का पाठवले? तुझ्यामुळे आम्हाला दंड भरावा लागला, असे म्हणत त्यांनी कुणालला घेरले. आरोपींनी कुणालला मोटारसायकलच्या क्लच वायरने, लोखंडी सळईने आणि लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. यावेळी त्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. पीडित कुणालच्या दाव्यानुसार त्याला मारहाण करण्यासाठी 8 ते 10 जण आले होते. मात्र वडोद बाजार पोलिसांनी गुन्ह्याची तीव्रता कमी करण्यासाठी आणि आरोपींना वाचवण्यासाठी केवळ 3 जणांविरुद्धच गुन्हा दाखल केला आहे. यामुळे संतप्त झालेल्या कुणालने आता ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे दाद मागितली असून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. 19 मार्च रोजी सकाळी सणासुदीच्या दिवशी ही घटना घडली असून वाळू तस्करांच्या या वाढत्या मुजोरीमुळे नदीकाठचे शेतकरी प्रचंड दहशतीखाली आहेत. विशेष म्हणजे तक्रारदाराची माहिती तस्करांपर्यंत पोहोचलीच कशी, असा सवाल आता उपस्थित होत असून प्रशासनाच्या हप्तेखोरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माझं नाव कुणाल सुभाष चव्हाण, राहणार बाबरा, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. दिनांक 19/3/2026 रोजी मी बाबरा येथे पालखीनिमित्त गावाकडे आलो असता विनोद कैलास बोलकर यांनी मला काही प्रश्न विचारले की बा तू फुलंब्री तहसीलदार यांना आमच्या वाळूची व्हिडिओ क्लिप का पाठवली. पण मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला होता की मला तुमचं काय झालं ते मला माहीत नाही, पण आपण बसून शांततेने मिटवून घेऊ. तर त्यानंतर माझे मित्र व मी यात्रेत गेलो असता ते आमच्या पाठीमागं आले. 10 ते 12 जणांनी मारहाण केली, लोखंडी सळई व गाडीचे क्लच वायरने. तरी आम्ही वडोद बाजार पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क करून तरी मी फिर्यादी कुणाल सुभाष चव्हाण तरी पोलिसांना सविस्तर माहिती दिली. तरी पोलीस म्हणाले की मुख्य 3 जणांची नावे सांग. तर मी म्हणालो त्यांना मला 12 आरोपींनी मारहाण केली आहे, तुम्ही 12 आरोपींचे नावे FIR दाखल करा, राईडचा गुन्हा दाखल करा. ते त्यावेळेला नाही म्हणाले वडोद बाजारचे कर्मचारी. आता तुमची काय अपेक्षा आहे? माझी अपेक्षा आहे 12 जणांवर योग्य ती नियमाप्रमाणे कारवाई व्हायला पाहिजे. वाळू संदर्भात तुम्ही काही व्हिडिओ वगैरे काढले होते का? नाही, मी व्हिडिओ कुठलाही काढलेला नाही आणि मी बाबऱ्याला राहिला पण नाही. मी बडवे इंजिनिअरिंग वाळूचे ते सुपरवायझर आहे. प्रतिनिधी दादासाहेब काळे, NTV न्यूज मराठी, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर.